विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. साहित्यशास्त्र या अभ्यास पत्रिकेचे संपूर्ण अध्यापन केल्यानंतर या घटकाचे पुन्हा एकदा नव्याने आकलन व्हावे. काही अडचणी शिल्लक असतील तर त्या अडचणींचे निराकरण व्हावे या हेतूने आपण आवृत्ती म्हणजे रिव्हिजन घेण्यासाठी काही तासिका राखीव ठेवलेल्या आहेत. आजच्या तासिकेमध्ये प्रयोजन विचार किंवा साहित्याचे प्रयोजन या अभ्यास घटकाचा विचार आपण करणार आहोत. आवृत्तीच्या या तासिकेमध्ये प्रयोजन म्हणजे काय, प्रयोजनाच्या कोणकोणत्या पातळ्या असतात किंवा प्रयोजन किती स्तरांवरून असते, यासोबतच भारतीय प्रयोजन विचार आणि पाश्चात्य प्रयोजन विचार यातील काही ठळक मुद्दे, विशेष किंवा वैशिष्ट्ये पाहणार आहोत. अध्यापनामध्ये या सर्व घटकांचे आपण सखोल विवेचन अगोदरच केलेले आहे. शिवाय आपल्या गुगल क्लासरूम वरती आपण या अनुषंगानं महत्वाच्या असणाऱ्या नोट्स सोबतच लघु टिपण सुद्धा तुमच्या सोबत शेअर केलेले आहे. त्या सगळ्यांच्या आधाराने या घटकांचा अभ्यास तुम्ही केलाय असं गृहीत धरून केवळ आवृत्ती व्हावी, रिव्हिजन घडावे या हेतूने आपण या तासिकांचा विचार करतो आहोत. तर आपण प्रयोजन विचार, त्यातही भारतीय किंवा प्राचीन प्रयोजन विचार हा पहिल्यांदा समजून घेऊ. प्रयोजन म्हणजे हेतू किंवा उद्देश. सृष्टीतील प्रत्येक वस्तूच्या निर्मिती आणि वापरामागे कोणता ना कोणता हेतू असतो. त्यालाच प्रयोजन असे संबोधले जाते. साहित्याच्या प्रयोजनाचा विचार करता साहित्याची निर्मिती का केली जाते आणि साहित्याचा आस्वाद का घेतला जातो याचा शोध घेणे म्हणजे साहित्य प्रयोजनाचे स्वरूप समजून घेणे आहे. सर्वसाधारणपणे प्रयोजनाच्या दोन पातळ्या मानल्या जातात. क्रमांक 1 लेखकगत प्रयोजन आणि क्रमांक 2 वाचकगत प्रयोजन. यालाच दुसऱ्या भाषेमध्ये निर्मितीच्या अनुषंगाने प्रयोजन आणि आस्वादाच्या अनुषंगाने प्रयोजन असेही म्हटले जाते. लेखकगत प्रयोजनाचा विचार करत असताना एखादा कवी किंवा लेखक साहित्य कृतीची निर्मिती का करतो हे समजून घेणं म्हणजे लेखकगत प्रयोजन समजून घेणं आहे. वाचकगत प्रयोजन म्हणजे एखादा रसिक किंवा वाचक संबंधित साहित्य कृतीचे वाचन का करतो, आस्वाद का घेतो हे पडताळून पाहणे किंवा समजून घेणे असे या स्तरावरील किंवा पातळीवरील प्रयोजनाचे स्वरूप आहे. अर्थात प्रत्यक्ष तासिकेमध्ये प्रयोजन आणि परिणाम या दोन्हीमधला भेद आपण विस्तृतपणाने लक्षात घेतलेला आहे. आता आपल्याला समजून घ्यायचा आहे प्राचीन भारतीय प्रयोजन विचार. अर्थात ही तासिका आवृत्तीची असल्या कारणामुळं आपण अगदी थोडक्यात हा घटक समजून घेणार आहोत. यामध्ये इसवी सनाच्या पहिल्या शतकात जो नाट्यशास्त्र नावाचा ग्रंथ निर्माण झाला होता. अर्थात तुम्हाला याची पण कल्पना आहे की या ग्रंथाची निर्मिती नेमकी कोणत्या काळात झाली हे आपण ठामपणाने सांगू शकत नाहीत. तरीही सर्वसाधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये नाट्यशास्त्र हा ग्रंथ निर्माण झाला असं मानलं जातं. याचा कर्ता असणाऱ्या भरत मुनींनी कोणती प्रयोजनं सांगितलेली आहेत
तर हितकर उपदेश, लोकांची करमणूक आणि सुखप्राप्ती. याच्यानंतर भामह आणि वामन यांनी सांगितलेली प्रयोजने प्रीती आणि कीर्ती. यानंतर अभिनवगुप्ताने सांगितलेली प्रयोजने प्रीती आणि व्युत्पत्ती. आणि याशिवाय जे अन्य मीमांसक किंवा विचारवंत किंवा अभ्यासक आहेत, ज्यामध्ये दंडी, विश्वनाथ, आनंदवर्धन, कुंतक यांनी देखील काही महत्वाची प्रयोजनं सांगितलेली आहेत, ज्यामध्ये पुरुषार्थांची प्राप्ती आणि चतुर्वर्ग फलप्राप्ती असा प्राचीन भारतीय प्रयोजन विचार आहे. पण प्राचीन भारतीय प्रयोजन विचार असं म्हटलं की ठळकपणाने ज्या मीमांसकाचं, अभ्यासकाचं, साहित्य विचारकाचं नाव समोर येतं तो म्हणजे मम्मट. त्यानं आपल्या काव्यप्रकाश या ग्रंथात तत्कालीन साहित्य आणि साहित्य व्यवहार यांचा विचार करून आपली कारिका किंवा सूत्रच मांडलेलं आहे. काव्यप्रकाश या ग्रंथामध्ये मम्मटाची ही कारिका किंवा मम्मटाचं हे सूत्र म्हणजेच प्राचीन भारतीय प्रयोजन विचार इतकी प्रतिष्ठा या सूत्राला प्राप्त झालेली आहे. काय हे सूत्र? काव्यम यशसे अर्थकृते व्यवहार विदे शिवेतर क्षतये सद्यपर निवृत्तये कांता संमित उपदेश युजे. प्रस्तुत कारिकेमध्ये मम्मटाने 6 प्रयोजनांची मांडणी केलेली आहे. अर्थात ही प्रयोजने जो मम्मटाचा कालखंड आहे त्या कालखंडामधील साहित्य व्यवहार आणि जीवन व्यवहार डोळ्यांसमोर ठेवून त्याने या प्रयोजनाची मांडणी किंवा रचना केलेली आहे. कोणती कोणती प्रयोजन आहे ती? क्रमांक 1 यशप्राप्ती, क्रमांक 2 अर्थप्राप्ती, क्रमांक 3 व्यवहार ज्ञान, क्रमांक 4 अशुभ निवारण, क्रमांक 5 कांता संमित उपदेश आणि क्रमांक 6 आल्हाद किंवा परमानंद. याला ब्रह्मानंद सहोदर असंही म्हटलेलं आहे. पहिल्या क्रमांकाला यशप्राप्ती. मम्मटाने सांगितलेलं हे पहिलं प्रयोजन आहे. खर तर भरतमुनी, भामह यांच्यापासून चालत आलेल्या कीर्ती या प्रयोजनाचाच मम्मटाने विस्तार केला आहे असे मानले जाते. यशप्राप्ती या प्रयोजनाचा नेमका अर्थ राजमान्यता आणि लोकमान्यता असा आहे. व्यक्ती ज्या समाजात जगत असते त्या समाजाने आपल्याला मान्यता द्यावी अशी त्याची आंतरिक इच्छा असते. या इच्छापूर्तीसाठी कवी किंवा प्रतिभावंत हा काव्य लेखनाकडे वळतो आणि वाचक आस्वादाच्या वाटेकडे जातो असा या प्रयोजनाचा सर्वसाधारण अर्थ आहे. अर्थात मम्मटाने ज्या कालखंडात हा विचार मांडला त्या कालखंडात कवीला तत्वज्ञ मानले जायचे. त्यापैकी बऱ्याच कवींना राजकवी म्हणून प्रतिष्ठा असायची. राजदरबारामध्ये आणि लोकव्यवहारामध्ये त्याचा सन्मान व्हायचा. स्वाभाविकच या प्रतिष्ठेच्या प्राप्तीसाठी कवी हे काव्य निर्मितीकडे ओढले जायचे. हे त्या काळामध्ये लागू होत असेल. पण या प्रयोजनाची चिकित्सा करत असता काही मुठभर लोकांसाठी हे प्रयोजन हेतुपूर्ण ठरत असले तरी खऱ्या खुऱ्या प्रतिभावंत किंवा लेखकावरती हे प्रयोजन अन्याय करणारे आहे. ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, कबीर असतील, हे मध्ययुगीन कालखंडामधले संत असोत किंवा नव्या कालखंडामध्ये अरुण कोलटकर असतील, दिलीप पुरुषोत्तम चित्रे असतील, केशवसूत असतील, मर्ढेकर असतील, हे काही यशप्राप्तीसाठी काव्य लेखन करत होते असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही. आणि कुठलाही चांगला रसिक किंवा वाचक आपल्याला कुणीतरी यशस्वी संबोधावे म्हणून काव्याच्या आस्वादाकडे वळतो असंही म्हणता येणार नाही. थोडक्यात काय, हे प्रयोजन अनुषंगिक आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. क्रमांक 2 अर्थप्राप्ती. यशप्राप्ती या प्रयोजनाचा पुढचा टप्पा म्हणून मम्मटाने अर्थप्राप्ती हे प्रयोजन मांडले. अर्थप्राप्ती याचा अर्थ पैसा, धनदौलत किंवा नजराणा यांची प्राप्ती होय. साहित्य निर्मिती आणि आस्वाद यातून व्यक्तीला अर्थलाभाची अपेक्षा असते आणि या अपेक्षेतून तो साहित्य व्यवहाराकडे वळतो.
असा या प्रयोजनाचा सर्वसाधारण अर्थ आहे. अर्थात पुन्हा तेच, मम्मट ज्या कालखंडामध्ये हे प्रयोजन सांगत होता त्या कालखंडामध्ये कवीला, राजकवीला अर्थप्राप्ती व्हायची. सोबतच जो कोणी वाचक आहे तो बहुश्रुत किंवा तो फार चांगला वाचक असेल तर त्यालाही काही प्रमाणामध्ये अर्थप्राप्ती होत असेल. पण त्याच वेळी आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की अर्थप्राप्ती होते म्हणून कोणताही प्रतिभावंत, कलावंत किंवा कवी हा निर्मितीकडे आणि अस्सल वाचक हा वाचनाकडे वळणार नाही. आपणाला हेही माहिती की रामदेवराय यादवाच्या दरबारामध्ये नरेंद्र कवीला त्यानं रुक्मिणी संवर नावाची जी काव्यरचना केली होती त्याच्यासाठी सोनटके म्हणजे त्या काळामधली सोन्याची नाणी देण्याचं आमिष हे राजानं दाखवलं होतं. पण त्या आमिषाला अव्हेरून नरेंद्राने मात्र आपल्या ग्रंथाचं कर्तृत्व राजाच्या नावावर करून द्यायला नकार दिला होता. स्वाभाविकच कोणताही कवी, अस्सल कवी, प्रतिभावंत कवी हा अर्थप्राप्तीसाठी निर्मितीकडे वळतो असं म्हणणं त्याच्यावरती अन्याय करणार आहे. हे आपणाला अर्थप्राप्ती या प्रयोजनाचा अर्थ समजून घेताना लक्षात घ्यावं लागतं. व्यवहार ज्ञान हे तिसरं प्रयोजन आहे. व्यवहार ज्ञान हे मम्मटाने सांगितलेलं पुढचं महत्वाचं प्रयोजन. त्याचा अर्थ सृष्टी व्यवहार, लोक व्यवहार आणि एकंदरीत ज्ञान व्यवहार यांच्याबद्दलची माहिती किंवा आपण म्हणूयात की यांच्याबद्दलचं ज्ञान घेण्यासाठीचा व्यवहार म्हणजे साहित्य व्यवहार असा याचा अर्थ आहे. पुन्हा तेच, ज्या कालखंडात मम्मटाने हे प्रयोजन सांगितलं होतं त्या कालखंडामध्ये जे जे आपणासी ठावे ते ते सकळासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, अशी अपेक्षा ही काव्याकडून केली जायची. स्वाभाविकच जे आपणाला उमगले आहे ते लोकांना सांगावे यासाठी कवी काव्य निर्मितीकडे वळायचा आणि कवीकडून आपण व्यवहाराचं ज्ञान मिळवावं म्हणून वाचक हा काव्यकृतीच्या, कलाकृतीच्या वाचनाकडे वळायचा. अर्थात हे प्रयोजन देखील आपणाला पूर्ण अंशाने स्वीकारता येणार नाही, कारण कवी म्हणजे काही PRO, पब्लिक रिलेशन ऑफिसर ची जागा भरून काढण्याचं काम करत नसतो. लोकांना काय हवं काय नको त्या बरहुकूम रचना करून त्यांना मागणी तसा पुरवठा करणाराही तो नसतो. म्हणून व्यवहार ज्ञान हे जे प्रयोजन आहे हे देखील आपल्याला मर्यादित अर्थानं स्वीकारावं लागतं. चौथ्या क्रमांकाचं प्रयोजन आहे अशुभ निवारण. मम्मटाच्या कारिकेतील हे महत्वाचं प्रयोजन मानलं जातं. यासाठी त्याने शिवेतर क्षतये अशी संज्ञा वापरली आहे, ज्याचा अर्थ अशिव किंवा अशुभ यांचं निवारण आणि शुभ किंवा शिव यांचं रक्षण असा आहे. प्राचीन काळी साहित्यामध्ये किंवा साहित्यात जे शब्द वापरले जायचे त्यांच्यामध्ये मंत्र सामर्थ्य असल्याचं मानलं जायचं. स्वाभाविक जो साहित्याची निर्मिती करतो त्याच्याकडे हे अजब, अद्भुत अशा पद्धतीचं जे सामर्थ्य आहे, या सामर्थ्यामुळं जे जे अशुभ आहे त्याच्यापासून त्याचं संरक्षण केलं जातं अशी ही प्राचीन काळामध्ये मानण्याची पद्धती होती. यासाठी उदाहरण सांगितलं जातं की मयूर कवीने सूर्यशतक हे काव्य रचल्यानंतर त्याला झालेला कुष्ठरोग बरा झाला. दुसरं उदाहरण सांगितलं जातं, जगन्नाथ पंडित यांनी परधर्मातील एका स्त्रीशी संबंध ठेवले होते. परिणामी त्यांनी हे जे पाप केलं असं मानलं जात होतं, या पापातनं त्यांना मुक्तता मिळावी किंवा या पापातनं आपण बाहेर पडावं या कारणासाठी त्यांनी गंगा लहरी नावाचं काव्य लिहिलं आणि या काव्यामुळं ते पापमुक्त झाले. अर्थात वाचक व्यावहारिक जीवनामध्ये जे काही अशुभ आपल्या वाट्याला आलंय त्यातनं बाहेर पडावं म्हणून वेगवेगळ्या मंत्राचं वगैरे जे जप करत असतो किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे धार्मिक ग्रंथ जे वाचत असतो, या धार्मिक ग्रंथाचं त्यानं केलेलं वाचन हे देखील अशुभ निवारण या प्रकारामध्ये येतं असं काही अभ्यासक मानतात. पण विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण, प्राचीन आणि मध्ययुगीन काळात एक वेळ हे प्रयोजन आपणाला अक्षम्य म्हणून स्वीकारता पण येईल. वर्तमान काळात जिथे भारतीय राज्यघटनेने वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणं हे महत्वाचं उद्दिष्ट मानलेलं आहे, त्या कालखंडात मात्र अशुभ निवारणासाठी साहित्याची निर्मिती आणि अशुभ निवारण या हेतूने किंवा प्रयोजनाने साहित्याचा आस्वाद हे आपणाला अजिबातही स्वीकारता येणार नाही. मी 5व्या क्रमांकाच्या प्रयोजनाकडे वळतो.
कांतासंमित उपदेश. प्राचीन प्रयोजन विचारात अगदी आरंभापासून उपदेश हे काव्याचं महत्वाचं प्रयोजन मानलंय. मम्मट आणि पुढे अभिनवगुप्त या दोघांनी ललित साहित्याला हे प्रयोजन लागू केलेलं आहे. अर्थात या प्रयोजनामध्ये उपदेशाचे सर्वसाधारणपणे 3 प्रकार किंवा स्तर मानलेले आहेत. प्रभुसंमित उपदेश, सुहृदय संमित उपदेश आणि कांतासंमित उपदेश. प्रभुसंमित उपदेश हा आज्ञेसारखा असतो. कुणाला शंका घेता येत नाही, त्याबद्दल चर्चा करता येत नाही, चिकित्सा करता येत नाही. स्वाभाविक धर्मग्रंथातून केला जाणारा उपदेश जो आहे तो प्रभुसंमित उपदेश असतो. सुहृदय संमित उपदेश म्हणजे मित्रानं केलेला उपदेश. याचं स्वरूप जवळचा एखादा मित्र जो सल्ला देतो किंवा उपदेश करतो त्याच्यासारखं असतं. इथं मात्र शंका विचारता येते, चर्चा करता येते. म्हणजेच पुराण ग्रंथ आणि उपनिषदे यांनी केलेला उपदेश हा या प्रकारचा असतो. तिसरा आहे कांतासंमित उपदेश. या उपदेशाचे स्वरूप पत्नीने किंवा त्याही पेक्षा लाडक्या प्रियेने केलेल्या स्नेहार्ध उपदेशासारखे असते. हा उपदेश दुग्ध शर्करा गुंठित असतो. स्वाभाविकच या कांतासंमित उपदेश हे प्रयोजन ललित साहित्याला मम्मटाने लागू केलेलं आहे. असा कांतासंमित उपदेश करावा म्हणून कवी किंवा कलावंत निर्मितीकडे वळतो आणि अशा उपदेशाचा लाभ घ्यावा म्हणून वाचक वाचनाकडे वळतो असं म्हटलं जातं. पुन्हा तेच, जे काही कवी आहेत, काही कलावंत आहेत, काही प्रतिभावंत आहेत, त्यांच्या साहित्याला एक वेळ हे लागू करता येईल. सगळ्याच प्रतिभावंतांना ते लागू करता येणार नाही. त्यांच्यावर हे अन्यायकारक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 6वं आणि शेवटचं प्रयोजन आहे आल्हाद परमानंद किंवा ब्रह्मानंद. हे मम्मटानं सांगितलेलं सगळ्यात महत्वाचं प्रयोजन आहे. आपल्या प्रयोजन कारिकेमध्ये त्यानं सत्य परनिवृत्त असा शब्द यासाठी वापरलेला आहे, ज्याचा अर्थ आपल्या लौकिक अस्तित्वाचे विस्मरण होणे असा आहे. बघा, साहित्य निर्मितीतून जो आनंद मिळतो तो सच्चिद आनंद म्हणजे सच्चिदानंद या अलौकिक स्वरूपाचा असतो. स्वाभाविकच असा अलौकिक आनंद मिळावा म्हणून कलावंत हा निर्मितीकडे वळतो आणि वाचक देखील लौकिक जीवनातील व्यथा वेदनांपासून मुक्ती मिळावी यासाठी वाचनाकडे वळतो असे मम्मटाला म्हणायचे आहे. मम्मट ज्या कालखंडामध्ये हे प्रयोजन सांगत होता तो धर्मप्रामाण्यवादी कालखंड होता. धर्माचं प्राबल्य होतं आणि म्हणून धर्मामध्ये ज्या काही महत्वाच्या संज्ञा संकल्पना सांगितलेल्या आहेत त्यापैकीच एक म्हणजे ब्रह्मानंदाची प्राप्ती, ब्रह्माची प्राप्ती. आणि त्या प्राप्तीसाठी साहित्याचा व्यवहार हा फलदायी मानला जात होता. म्हणून ब्रह्मानंद सहोदर या स्वरूपाने सद्यपर निवृत्तये किंवा आल्हाद हे प्रयोजन त्या काळामध्ये श्रेष्ठ मानलं जात होतं. पण आज घडीला या प्रयोजनाचा देखील आपण जर विचार केला तर हे प्रयोजनही विज्ञान युगामध्ये मात्र थिटे पडणारे आहे. थोडक्यात काय, मम्मटाने सांगितलेला प्रयोजन विचार हा मध्ययुगीन कालखंडात किंवा प्राचीन कालखंडात एक वेळ योग्य वाटत असला तरी देखील आधुनिक कालखंडामध्ये मात्र मम्मटाची ही कारिका आणि मम्मटाचा हा प्रयोजन विचार मात्र आपणाला स्वीकारता येण्याजोगा नाही. पण प्राचीन काळातील तो एक महत्वाचा प्रयोजन विचार होता. एवढ्या मर्यादित हेतूने आपण त्याच्या प्रयोजन विचाराचा स्वीकार करू शकतो. आजच्या या तासिकेमध्ये आपण केवळ प्राचीन प्रयोजनांचा विचार केलेला आहे. पुढील तासिकेत आपण आधुनिक प्रयोजन विचाराची थोडक्यात आवृत्ती घेऊ आणि मग पुढच्या घटकाकडे वळू. ज्या विद्यार्थ्यांना हा घटक समजून घेत असताना पुन्हा अडचणी येत असतील त्यांनी जे लघुटी पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, सोबत ज्या नोट्स तुम्हाला दिलेल्या आहेत त्यांचा आवर्जून आधार घ्यावा. तरीही काही शंका शिल्लक राहिल्या तर त्याचं निराकरण करण्यासाठी तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा गुगल क्लासरूम वरती तुमच्या शंका नोंदवा. त्या शंकांचं, अडचणींचं आपण पुन्हा वेगळ्या पद्धतीने निराकरण करू. तुमचे आभार. धन्यवाद.